नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या स्टोरी चॅनलमध्ये। यमराजांनी एक गरीब शेतकऱ्याला फक्त 24 तासासाठी पृथ्वीवरती का परत पाठवलं? तर आजची ही गोष्ट आहे ती पूर्ण ऐका तुम्ही आणि मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली ती। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, ही एक पुराणातील कर्म आणि धर्म आणि जीवनाच्या संदेशावरती आधारित आहे। एका गावात गोविंद नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता। तो स्वतः उपाशी राहायचा, पण दारात आलेल्या कुणालाही रिकाम्या हाताने पाठवत नसे। एके दिवशी शेतात काम करताना त्याचा मृत्यू झाला। यमदूत त्याला यमलोकात घेऊन गेले। चित्रगुप्तांनी त्याच्या आयुष्याचा हिशोब उघडला। आश्चर्य म्हणजेच गोविंदाच्या पापांपेक्षा त्याची पुण्य कितीतरी जास्त होती। पण एक छोटी चूक त्याच्या खात्यात होती। एखाद्या रागाच्या भरात त्याने आपल्या लहान भावाला घरातून हकलून दिलं होतं। त्या दिवसानंतर दोघांची भेट झाली नव्हती। यमराज म्हणाले, गोविंदा, तुझं आयुष्य धर्माने भरलेलं आहे, पण तुझ्या मनात एक अपूर्ण कर्म आहे। जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत तुला पूर्ण शांती मिळणार नाही। गोविंद नम्रपणे म्हणाला, महाराज, मला एक संधी मिळेल का? यमराजांनी विचार करून त्याला फक्त 24 तासांसाठी पृथ्वीवरती पाठवलं। दुसऱ्या दिवशी पहाटे गोविंद आपल्या घराजवळ उभा होता। त्याला कोणीतरी पाहू शकत नव्हतं, पण तो सर्वांना पाहू शकत होता। त्याने पाहिलं की त्याचा छोटा भाऊ अजूनही त्याच्या जुन्या घराजवळ येऊन शांतपणे बसतो आणि रडतो। गोविंदाचं मन भरून आलं। तो थेट गावातील मंदिरात गेला। तिथे धान्यस्थ असलेल्या एका साधूच्या स्वप्नात तो प्रकट झाला आणि म्हणाला, माझ्या भावाला सांग, मी त्याला कधीच विसरलो नाहीये। माझ्याकडून मोठी चूक झाली। सकाळी साधूंनी तो संदेश भावापर्यंत पोहोचवला। हे ऐकताच त्याच्या भावाच्या डोळ्यात अश्रू आले आणि अश्रू खूप वाहू लागले। तो मंदिरात गेला, देवासमोर हात जोडून म्हणाला, दादा, मीही तुला माफ केलं। त्या क्षणी यमदूत पुन्हा आले। गोविंद हसत यमलोकात परतला। तर मित्रांनो, चित्रगुप्तांनी पुन्हा त्याचं कर्मपुस्तक उघडलं। आश्चर्य म्हणजेच की ती एक काळी नोंद नाहीशी झाली होती। यमराज स्मित हास्य करत म्हणाले, क्षमा ही सर्वात मोठी तपस्या आहे। ज्याच्या मनात क्षमा असते त्यालाच खऱ्या अर्थाने स्वर्गाचा मार्ग खुला होतो। तेव्हा देवर्षी नारद तिथे आले आणि म्हणाले, दान करणारा मोठा असतो, पण क्षमा करणारा त्यापेक्षाही मोठा असतो। त्या दिवसापासून देवतांमध्ये एक म्हण प्रसिद्ध झाली, ज्याने राग जिंकला त्याने मृत्यूही जिंकला आहे। तर मंडळींनो, आजच्या या कथेमधून आपल्याला ही एक शिकवण मिळते की दान, पूजा आणि व्रत यांना महत्त्व आहेतच, पण मनातला राग सोडूनही क्षमा करणं हे सर्वात मोठं पुण्य मानलं गेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली ही नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। तुमचं एक सबस्क्रायबर सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर सर्वात आधी जा आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली।